असं उभं राहा इकडे काही वजन करावं सारखं उभं राहा. 18 ते 22 जानेवारीच्या दरम्यान श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचं आपण या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणावर आयोजन केलं होतं. या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याकडं खूप चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी या महोत्सवाला दिलेला आहे. याच्यामध्ये एकूण 222 स्टॉल आपण घेतले होते. त्याच्यापैकी 20 स्टॉल जे होते ते यांत्रिकीकरणाचे होते, 20 स्टॉल जे होते ते फूडचे होते आणि उर्वरित जे स्टॉल होते ते सर्व कृषी निविष्ठा असतील, गृहोपयोगी वस्तू असतील, माळींचे बचत गट असतील किंवा जे कृषी निविष्ठामधले बी बियाणे, पॉली हाऊस, शेडनेट असे वेगवेगळे स्टॉल होते. याचा या 4 दिवसाचा जर आपण 5 दिवसाचा लेखाजोखा जर बघितला आपण तर फूड स्टॉलपैकी जे काही बचत गटाचे स्टॉल होते तर त्याच्यामध्ये जवळजवळ 4.5 लाखाची विक्री झाल्याचं या ठिकाणी आकडेवारी समोर येते. यांत्रिकीकरणामध्ये खूप मोठा म्हणजे आता सध्या आपल्याकडे सर्वांना माहीत आहे की मजुराचा प्रॉब्लेम आहे शेतीमध्ये. तर त्या मजुराच्या प्रॉब्लेमवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा अवलंब करणं महत्त्वाचं आहे आणि आपल्या कृषी प्रदर्शनातून ते दिसून आलेलं आहे. जवळजवळ 1,03,00,000चे जे काही यांत्रिकीकरणाच्या बाबी आहेत वेगवेगळ्या त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असतील, BBF असेल, पेरणी यंत्र असेल, नांगर असेल अशा वेगवेगळ्या अवजारांची बुकिंग जे केलेलं आहे शेतकरी ते 1,03,00,000 याची अमाऊंटची बुकिंग केलेली आहे. याशिवाय प्रत्यक्षात विक्री इथं 2 ट्रॅक्टर आणि एक हार्वेस्टर म्हणजे जवळजवळ 40 ते 45 लाखाचे हार्वेस्टरची किंमत आपल्याकडे 26 लाख आहे, ट्रॅक्टरचे 7 ते 8 लाखापर्यंत आहे. म्हणजे 40 ते 25 लाखाची यांत्रिकीकरणाची विक्री झालेली आहे. त्याशिवाय सिंचन असेल, पॉलीहाऊस असेल, शेडनेट असेल अशी जी काही पाण्याच्या विषयीची बाबी आहेत त्याची एकूण 32 लाखाची विक्री या ठिकाणी झाल्याचं दिसून येते. याशिवाय बुकिंग वेगळी अमाऊंट आहे. सर्वात महत्त्वाचा जो आपला उद्देश होता या वर्षीचा की टेक्नॉलॉजी जी आहे ते शेतकऱ्यांपर्यंत जावी. कारण शहरामध्ये येऊन किंवा मोठ्या मोठ्या प्रदर्शनामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला जाणं शक्य नसतं. त्यामुळं आपण बऱ्यापैकी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मोबिलायझेशनचा प्रयत्न केला होता. तो मला असं वाटतं की यशस्वी झाला आहे. कारण जवळजवळ 17,500 शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट दिल्याची आपल्याकडं नोंदणी झालेली आहे. याचा जर विचार आपण सर्व केला तर दुसरा जो पार्ट आहे शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त तर महिला बचत गट. आपल्याकडं महिलांचा बचत गटाचं जाळं जिल्ह्यामध्ये खूप मोठा आहे आणि त्याचा जर विचार केला तर त्यांच्या गटापासून जे उत्पादित माल आहे त्यांना ग्राहक मिळणं अपेक्षित होतं. तर या 17,500मध्ये आता थोडक्यात सांगायचं झालं तर वेगवेगळे कार्यक्रम संध्याकाळी होते किंवा परिसंवाद होते. हे शहरातील सर्व लोक संध्याकाळी आपल्याला या ठिकाणी बघायला येत होते किंवा ऐकायला येत होते. तर त्याच्या माध्यमातून सुद्धा शहरी ग्राहक जो आहे या महिला बचत गटांसाठी तो सुद्धा आपण आकर्षित केल्याचं या ठिकाणी दिसून येतं आहे. आम्हाला कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर आणि महिला विकास महामंडळ धाराशिव तसेच उमेद या तिन्ही संस्थांनी खूप चांगली मोलाची मदत केली आणि त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या बचत गटाचा जो उत्पादित माल आहे तो ग्राहकापर्यंत जाण्यास मदत झाली. या व्यतिरिक्त आपण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्याचा असेल डेमो, नंतर पॉलीहाऊसचा असेल किंवा ॲटोमायझेशनचा असेल ड्रीपचा त्या डेमोची सोय केली होती. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सोलर पंप जो आत्ता सध्या काळाची गरज आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की इलेक्ट्रिसिटीवर आत्ताच्या ज्या काही लोड शेडिंग आहे त्याच्यावर मात करण्यासाठी या सोलर हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. तर त्या 2 सोलरचे आपण डेमो लावले होते. त्याच्यातसुद्धा शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी इन्क्वायरी केलेली आहे. अशा विविध माध्यमातून हा कृषी महोत्सव जो आहे तो यशस्वी झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. माझी फक्त आजच्या या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं शांत समारंभाच्या निमित्तानं माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण या ठिकाणी जो ड्रोन असेल किंवा इतर ऑटोमॅटिक यंत्र असतील ते बघून गेलेलं आहात किंवा टोकन पद्धती किंवा BBF हे यंत्र बघून गेलेलं आहात. आपल्याकडचं क्षेत्र सोयाबीनचं आहे आणि या सोयाबीनच्या क्षेत्राच्या बाबतीतला जो काही आमचं जे खरेदी विक्रेते संमेलन झालेलं आहे त्याच्यामध्ये जे खरेदीदार आहेत म्हणजे आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत त्यांचा अभ्यास आणि कृषी विभागाचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यावरनं काल असं लक्षात आलं की आपल्याकडे तिन्ही जिल्हे म्हणजे बीड असेल, धाराशिव असेल आणि लातूर असेल या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याकडं 15 लाख मेट्रिक टनपर्यंत आपण सोयाबीन उत्पादन करत असतो. परंतु या 2-3 वर्षामध्ये जे काही वेगवेगळे इंडस्ट्रीज उभा राहिलेले आहेत त्याच्यामध्ये क्रशिंग कॅपॅसिटी आपल्याकडं 25 लाख मेट्रिक टनची निर्माण झालेली आहे. म्हणजे आपल्याकडं 10 लाख मेट्रिक टनापर्यंत या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला उत्पादन वाढवण्याचा चान्स आहे. तर तो कसा वाढवायचा तर ही जे कृषी महोत्सव झालेला आहे त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी आहे म्हणजे बीज प्रक्रिया असेल, BBFचा वापर असेल किंवा टोकनचा वापर असेल आणि किंवा नवीन व्हरायटीचा वापर असेल हा जर आपण केला तर निश्चितपणे हा जो गॅप आहे तो आपण भरून काढू शकतो आणि आमचा वर्षभराचा पुढचा जो काही कार्यक्रम असेल तो याच्यावरच आधारित असेल. माझं परत एकदा शेतकऱ्यांना आव्हान आहे की या कृषी महोत्सवामधून आपण जे विविध तंत्र आपण घेऊन गेलेलं आहात तर ते निश्चितपणे आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये इम्प्लिमेंट कराल आणि आपली उत्पादकता आणि उत्पादन वाढवाल.
विषमुक्ती शेतीच्या बाबतीत कसं असेल? विषमुक्त शेतीच्या बाबतीत सुद्धा आपल्याकडे एक स्टॉल आपण मंजिरी शेती उत्पादक कंपनी जी आपल्याकडे सेंद्रिय शेतीमध्ये काम करते त्यांचा स्टॉल ठेवला होता. याच्याशिवाय ऑर्गॅनिक पासपोर्टचा आपण डेमो ठेवला होता. याच्यामध्ये अपेक्षित किंवा आपल्याकडे जे 2-3 शेतकरी आपल्याकडं ऑर्गॅनिक फार्मिंग ऑलरेडी करतायत त्यांनी त्यांचं शेतमालाचा विक्रीचं स्टॉल लावले होते या ठिकाणी. तर याच्यामध्ये भविष्य खूप चांगलं आहे विषमुक्त शेतीला. आणि नुकतीच राज्य शासनाने डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान हे अभियान सुरू केलेलं आहे. आणि याच्यामध्ये जवळजवळ 5,500 हेक्टर क्षेत्र आपल्या जिल्ह्यामधलं एकूण 110 गटाच्या माध्यमातून आपण पुढच्या वर्षभरामध्ये विषमुक्त शेतीखाली आणतो आहे. शेतकऱ्यांनी या माध्यमातून जे हे घेतलेलं आपलं मार्गदर्शनाचा घेतलेलं आहे, तर त्यासाठी काय आवाहन करावं किंवा मार्गदर्शन केले तर त्या शेतकऱ्यांनी नेमकं कसा त्याचा उपयोग करावा आपल्या शेतीसाठी? आपल्या या कृषी महोत्सवामध्ये जे वेगवेगळे परिसंवाद घेतले होते त्याच्यामध्ये एकतर दूध आणि दुधाचे पदार्थ असतील किंवा खरीप रब्बीमध्ये आपली जी पिकं आहेत त्याचं तंत्रज्ञान काय आहे किंवा काल खरेदी विक्रेती संमेलन झालेलं आहे. या अशाने शेतकरी उत्पादक कंपनीची भूमिका असे वेगवेगळे परिसंवाद झालेले आहेत. त्याच्यामध्ये खरंच आपल्या जिल्ह्याच्या गरजेनुसार म्हणजे तुती लागवड असेल, फळबाग लागवड असेल, गरजेनुसार आपण हे परिसंवाद घेतले होते. या परिसंवादाच्या लिंक ज्या आहेत त्या फेसबुकला उपलब्ध आहेत, यूट्यूबला उपलब्ध आहेत. याशिवाय येत्या मंगळवारपासून ह्या सर्व परिसंवाद आपण आकाशवाणीवर प्रकाशित करणार आहोत. याच्यामुळं जरी शेतकरी या ठिकाणी जे आले नाहीत त्यांना जर त्याच्या बाबतीतली माहिती घ्यायची तर आपण जरूर या आकाशवाणीच्या माध्यमातून ते ऐकू शकतो किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ऐकू शकता. आकाशवाणीला किती टाईम प्रसारणाचं? मंगळवारी नंतर प्रसारित होणार आहे. निश्चितपणे आपण शेतकरी बांधवांपर्यंत त्याची वेळ कळवू. आकाशवाणीचा जो प्रोग्राम त्यांना सेट होण्याचं बाकी आहे त्याच्यानंतर आम्ही कळवू. सर, शेवटचा एक प्रश्न. 18 ते 22 या कालावधीमध्ये लोकांचा प्रतिसाद कसा होता या संदर्भात थोडं? 18 ते 22च्या दरम्यान आम्हाला जो अपेक्षित होता त्यापेक्षा खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तुळजाभवानी स्टेडियमला या दरवर्षी होत होता आणि तिथं लोक जास्त येत होती. परंतु असं काही लोकांचं म्हणणं होतं की जे तिथं लोक येत होते ते स्टेडियम म्हणजे मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉकला येणारी जास्त गर्दी असायची. परंतु या ठिकाणी आवर्जून जे शेतकरी जिल्ह्यामधले आलेले आहेत त्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. दरवर्षीपेक्षा आपण थोडं परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे थोडं ताळमेळ घातल्यामुळं निश्चितपणे शेतकऱ्यांची या ठिकाणी चांगली विजिट झालेली आहे. जवळजवळ 17,500 शेतकऱ्यांनी भेट दिलेली आहे. याशिवाय शहरातल्या शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्याकडं करमणुकीसाठी खूप कमी वाव आहे. त्यामुळं त्यांनीसुद्धा संध्याकाळच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचा या ठिकाणी आनंद घेतलेला दिसतो आहे. आणि ते सुद्धा स्थानिक असल्यामुळं आणि ते शेतकरी असल्यामुळं त्यांनासुद्धा या कृषी महोत्सवाचा निश्चितपणे फायदा झालेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महिलांना पैठणीचा हा खेळ घेतला होता, तर त्यास कसा प्रतिसाद मिळाला? आपल्याकडं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये खेळ पैठणीचा हा आपण कार्यक्रम घेतला होता. आपण 500 खुर्च्यांची आयोजन केली होती पण त्या दिवशी 500 खुर्च्या आम्हाला कमी पडल्या. हा स्वयंशिक्षण प्रयोग आपल्याकडे जी NGO आहे त्यांच्यामार्फत प्रायोजित कार्यक्रम होता. एकूण 10 पैठणी आपण महिलांना दिलेल्या आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी आपण आपल्या जिल्ह्यातील जे काही लोकल कलाकार आहेत पर्टिक्युलरली शहरामध्ये जे वयस्कर मंडळी आहेत त्यांचा खूप चांगला ग्रुप आहे. त्यांनी कराओकेच्या माध्यमातून सर्व नागरिकांचं करमणूक केली. दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने मुलांना जो वाव अपेक्षित असतो किंवा स्टेजची म्हणजे आवश्यकता असते तो स्टेज आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आपल्या जिल्ह्यातील जे महाविद्यालय आहेत किंवा प्राथमिक विद्यालय आहेत त्यांच्यामधील मुलांनी या ठिकाणी परफॉर्मन्स केलेला आहे. आणि साहजिकच आहे त्यांचे पालक आले, त्यांचे त्या कुटुंब आले, त्यामुळे सुद्धा तिथेही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि काल म्हणजे चौथ्या दिवशी आपण महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम ठेवला होता. की महाराष्ट्राची लोककला लुप्त होत चाललेली आहे. म्हणजे त्यांनी काल जे सादरकर्ते होते त्यांनी सांगितले की आताच्या पिढीला पिंगळा असेल किंवा पोतराजा असेल किंवा पोवाडा गाणारी शायरी असतील यांची ओळख नाही तर ती ओळख करून देण्याचा एक प्रयत्न होता. ते सुद्धा म्हणजे आमच्या कालच्या ऑब्झर्वेशननुसार सुद्धा खूप चांगला कार्यक्रम झाला. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विषयाला पण हात घातला गेला का? मुळात कृषी महोत्सवाचा उद्देशच तो आहे. आम्हाला ज्या गाईडलाईन आहे कृषी महोत्सवाच्या त्याच्यामध्ये शासकीय स्टॉल असतील किंवा इतर स्टॉल असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि परिसंवाद असेल हा असा 5 दिवसाचा कार्यक्रम ठरवून दिलेला आहे शासनाने कशा पद्धतीने अरेंज करायचा. आणि साहजिकच आहे की जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा परिसंवाद असतील ते शेतकऱ्यांशी रिलेटेड असावे हा उद्देश समोर ठेवूनच हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता.